आता आषाढ महिना चालू आहे की नाही आणि पाऊससुद्धा खूप छान चालू आहे. सो म्हटलं चला ही झाडी काहीशी लावून घेऊयात. म्हणजे काही फांद्या मी आणल्यात शेजारच्या भाभींकडून आणि मग त्याच लावूयात म्हटलं. कारण माझी जी अगोदरची झाडी आहे की नाही ती उन्हाळ्यामध्ये मी गावाकडे गेले 1 महिना आणि त्याच्यामध्ये माझ्या झाडींची अवस्था अशी काही झालेली आहे, बघू शकताय. सो म्हटलं चला नवीन लावूयात. ह्याच्यामध्ये असं म्हणतात की लवकर चिटकतं रोप आणि पटकन झाडी मोठी होते. त्यांची अशी काही अवस्था झालेली आहे. सो ह्याला तर काढूनच टाकावं की काही असा विचार चालू आहे, पण काढायचं सुद्धा मन होत नाही. ह्याची पानंच काढून घेते मग मी. आता काय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. हे की नाही मोगऱ्याचं एक आहे, तर ही फांदी छान आहे जाडसर. तर आपण ह्याला सुद्धा कट करून घेऊया थोडंसं. आता हे जुनं छाटायला तसं नको वाटते, वाईट वाटतं, पण सुकलेली फांदी ठेवली तर नवीन पालवी कशी फुटणार ना. अगदी आपल्या आयुष्यासारखंच अगदी जुने राग, गैरसमज, दुःख, काही शब्द आणि काही माणसंसुद्धा कधी कधी सोडावीच लागतात. सोडल्याशिवाय नवं काहीच उगवत नाही. चांगली आहे. सो ह्याला सुद्धा आपण डबल लावूयात म्हणजे जे येईल ते येईल. कारण काय आत्ताच्या सीझनमध्ये झाडं सुकण्याची किंवा वाया जाण्याची शक्यता खूप कमी असते. आता ह्याला छान अशा कळ्या आल्यात आणि मला हे तोडायची अजिबात इच्छा होत नाही. मी नाही तोडणार आता याला. कट करून घेऊ, पण ही काही राहू देऊयात तशीच. आणि हे जी फांदी आहे की नाही ती देशी जे आपलं गुलाब आहे की नाही त्याची फांदी. सो सुद्धा गुलाबच आहे, पण त्याचा कलर थोडासा वेगळा आहे. ॲक्च्युली आपण हे असंच खोचू शकतो. सो थोडंसंच कट करूयात. हा तर हे कट करताना सुद्धा नको वाटतं. तुमच्या बाबतीत होतं का असं ते सांगा. हे स्पायडर प्लांट म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. ते सुद्धा मी शेजारच्या भाभींकडूनच आणलं होतं. छान मुळ्या फुटल्या. त्यांनी सांगितलं की अगोदर पाण्यामध्ये ठेव आणि नंतर मग त्याला लाव. छान मुळ्या फुटल्या त्याला. ते पण आहे, पण आता ह्याचं नाव काय हे मला माहित नाही. 3 पानांचे. तुम्हाला नाव माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे सुद्धा आहे. आता ह्याला चिनी गुलाब म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे ह्याला काय नाव आहे? कारण ह्याला ना वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं मी तरी ऐकलेली आहेत. तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. इथली बडोद्याची माती आहे की नाही ती आपल्यासारखी काळी नाही तर लाल माती आहे. म्हणजे काय आहे थोडीशी. मातीच्या कुशीत की नाही एक छोटंसं बीज निजलं होतं. स्वप्नांच्या उभेत शांतपणे रुजत होता. पावसाचा पहिला थेंब पडला आणि मातीने त्याला अलगद कुशीत घेतलं. जसं आई आपल्या लेकराला जपते. हळूहळू अंकुर फुटला. एक नाजूक फांदी जन्माला आली. वादळ आली, ऊन पडलं तरी ती हसत उभी राहिली. कारण तिला माहीत होतं ज्याची मुळं मातीत घट्ट असतात त्याला वादळांची भीती नसते. झाड मोठं होत गेलं, फांद्या वाढत गेल्या, फुलं उमलत गेली आणि प्रत्येक फुलात प्रेमाचा सुगंध दरवळत राहिला. फुलपाखरू आलं, क्षणभर फुलावर बसलं आणि पुन्हा उडून गेलं.
तेव्हा झाड हसून म्हणालं, काही माणसं ही फुलपाखरासारखीच असतात. क्षणभर आयुष्यात येतात, आठवणीचा रंग देतात आणि निघून जातात. पण माती कधीच साथ सोडत नाही. ती प्रत्येक ऋतूत, प्रत्येक वेदना शांतपणे सहन करत असते. संसारही तसाच असतो. कधी ऊन, कधी सावली, कधी पाऊस, कधी वादळ. पण प्रेमाची माती जिवंत असेल ना, तर नाती कधीच कोरडी पडत नाही. फुलं उमलण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नसतं, त्यांना सूर्याची ऊब, पावसाची माया, वाऱ्याचा स्पर्श आणि मातीचा विश्वाससुद्धा लागतो. तसंच नाती टिकवण्यासाठी फक्त एकत्र राहणं पुरेसं असतं का? तर अगदीच नाही. ज्यात विश्वास हवा, जिव्हाळा हवा, माफ करण्याची ताकद हवी आणि मनापासून प्रेम करणारं हृदय हवं. माझ्याकडे ना या 2 छान कुंड्यासुद्धा शिल्लक होत्या. सो ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लावून घेऊया. फांदीचंही अगदी मुलीसारखंच असतं नाही. कधी एका झाडावर असते तर दुसऱ्या क्षणामध्ये दुसऱ्या मातीमध्ये रुजायला तयार. एक फांदी मातीत रुजत असते, शांतपणे ती जगायला शिकवत असते. ना तक्रार ना अपेक्षा, फक्त प्रेमाच्या 2 थेंबाची वाट पाहते. मुलगी ही अशीच असते. माहेर सोडून, स्वप्न गुंडाळून एका नव्या संसारात रुजायला निघते. तिला पैशाची श्रीमंती नको असते. तिला हवी असते थोडासा आपलेपणा, 2 गोड शब्द, थोडासा विश्वास आणि आपलेपणाची सावली. झाडाला रोज पाणी दिलं तर ते फुलतं. नात्यांना रोज प्रेम दिलं तर संसार फुलतो. सुकलेल्या फांद्या छाटल्या तर नवीन पालवी फुटते. तसंच मनातला राग, अहंकार, गैरसमज हेही वेळेवर छाटले जावेत ना, तर आयुष्य पुन्हा हिरवं होईल. आणि शेवटी काय, झाडं कधीच स्वतःसाठी फुलत नाहीत, ते दुसऱ्यांच्या आनंदासाठी फुलतात. आणि स्त्री ही स्वतःसाठी कमी आणि आपल्या माणसांसाठीच जास्त फुलत असते आणि जास्त जगतसुद्धा असते, नाही का? हा व्हिडिओ पाहत असलेल्या, घर सांभाळत असलेल्या, मुलं सांभाळत असलेल्या, रोज छान छान स्वयंपाक करून आपल्या घरातल्या माणसांना खाऊ घालत असणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी, की स्त्री स्वतःसाठी कमी आणि आपल्या आयुष्यासाठी जास्त जगत असते. आणि म्हणून आज सांगावंसं वाटते की तू आहेस म्हणून हा संसार आजही हिरवा आहे, छान आहे आणि आनंदीसुद्धा आहे. आणि सांगू का, हे सगळं शक्य झाले तर हे फक्त झाले शक्य दुपारची झोप टाळल्यामुळं. तयार होतील तेव्हा होतील, पण शब्द तयार झालेत. आपली झाडं तर लावून झाली आहेत सगळी, पण पसारा जो काही पडला आहे ना, त्याला कमीत कमी अर्धा घंटा तरी लागणार आहे आपल्याला साफ करायला. पण लावल्यानंतर, उगवल्यानंतर तो जो येणार आहे त्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे. तर चला, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटू पण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.